तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या सुरांच्या शाळेत. आणि मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की मी तुम्हाला पहिला अलंकार सांगितला होता, जिथे आपण तानपुराच्या मदतीने सा रे ग म प ध नि सा कसं म्हणतो हे मी तुम्हाला मागच्या लेसन मध्ये सांगितलं होतं. आय होप सो तुम्ही तो पहिला अलंकार तो लेसन बघितला असेल आणि तुम्ही तो रियाज पण करून बघितला असेल. कारण गायनामध्ये गाणं जर तुम्हाला शिकायचं असेल किंवा कुठल्याही गोष्टींमध्ये कुठली गोष्टी तुम्ही करा, रियाज प्रॅक्टिस ज्याला आपण म्हणतो ती फार महत्वाची आहे. सो गायनामध्ये तर म्हणजे खूप महत्वाचं आहे ते की रियाज तुमचा असला पाहिजे. अंटिल अनलेस तुमचा गळा, तुमचे स्वर, तुमचे कान या तिन्ही गोष्टी तयार होणार नाही. त्याच्यामुळे रियाजाला खूप महत्व आहे. तर पहिला अलंकार आपण बघितला होता आणि आजच्या व्हिडिओमध्ये वेळ न घालवता मी तुम्हाला नेक्स्ट लेसन देणार आहे. म्हणजे पहिले 5 अलंकार, एक दुसरा पण नाही, पहिले 5 अलंकार आपण घेऊया आज. आणि ते सा, सुरुवात जिथून आपण करतो सा हा खूप महत्वाचा आहे. आता सुरात गाणं म्हणजे काय, 1-2 मिनिटात मी तुम्हाला हे ब्रीफ करून दाखवेल की ब्रीफ करून सांगतो की सुरात म्हणजे हा जो तानपुरातनं नाद येतोय किंवा स्वर आपल्या कानावर येतोय, हार्मोनियम मधनं जो स्वर निघतो किंवा कुठल्याही इन्स्ट्रुमेंट मधून जो पहिला स्वर वाजतो तो असतो शा. त्याला आपण तो म्हणताना सा मध्ये आ असतो. मी तुम्हाला सांगितलं की वॉवल्स जी आहे AEIOU हेही फार महत्वाचे असतात गाण्यामध्ये. कारण याचे उच्चारण स्पष्ट आलं पाहिजे तर आपलं गाणं स्पष्ट होतं जेव्हा तुम्ही गाणं गाता. तर कारण सा मध्ये आ आहे जर तुम्ही बघितलं तर स एवढूसा तोडून ठेवून सा म्हणता येणार नाही, तो सो काहीतरी होईल. त्यापेक्षा सा. आणि दुसरं, जेव्हा ही फ्रिक्वेन्सी तुमच्या कानावर येतात, हा स्वर जो तानपुऱ्याचा आहे किंवा हार्मोनियम मधनं निघालेला स्वर आहे, हार्मोनियम मध्ये पण मी तुम्हाला म्हणून दाखवेल. तर हा जो स्वर कानावर येतोय त्याच्यात आपला सूर मिसळला पाहिजे. जर तो मिसळला आणि तो मिसळल्यासारखा आपल्या कानांना वाटतोय तर तो सुरात आहे. जर तो कुठेतरी बाहेर चालला आहे, दुसरीकडे चालला आहे, तर तो बेसूर. आता बेसूर कसा असतो, हा चालू आहे सा आणि तुम्ही म्हणताय सा सा सा. हे सर्व बेसूर आहे, हे अति बेसूर आहे. या अति बेसूर मध्ये पण एक बेसूर असतो, तो म्हणजे सा. आता तुम्ही म्हणताय पण हा तरी मॅच नाहीये, इथेही फरक आहे. सो सूक्ष्म बेसूर पण असतात जिथे स्वर लागले नाही असं आपण त्याला म्हणतो. स्वर लागला नाही म्हणजे किंवा मध्येच कुठेतरी बेसूर झाला असंही होतं. रोह असं म्हणून दाखवणार आहे. सुरुवात करू पहिल्या अलंकारापासून. पहिला अलंकार आरोह. सा रे गा मा पा धा नी सा. सा अवरोह. सा नी धा प मा ग रे सा. अलंकार नंबर 2 आरोह. 2 वेळा रिपीट करायचं आहे सा सा आपल्याला. सा सा रे रे गा गा मा मा प प ध ध नी नी सा सा. सा अवरोह. सा सा नी नी ध ध प प म म ग ग रे रे सा सा. हा दुसरा अलंकार होता. तिसऱ्या अलंकारामध्ये आपल्याला 3 वेळा रिपीट करायचं आहे. आरोह. सा 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 रे 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 गा 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 मा 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 प प प ध ध ध नी 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 सा सा सा. सा 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 नी 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 ध ध ध प प प म म म ग ग ग रे 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 सा सा सा. चौथ्या अलंकारामध्ये आपल्याला 4 वेळा रिपीट करायचं आहे. सा 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 रे 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 गा 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 मा
प प प प धा 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 नी 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 सा 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 नी 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 धा 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 प प प प म म म म गा 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 रे 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 सा 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 सा. पाचव्या अलंकारापासून थोडे वेगळे अलंकार सुरू होतात. पाचव्या अलंकाराचा आरोह मी तुम्हाला सांगतो. सा रे रे गा गा मा मा प प धा धा नी नी सा सा नी नी धा धा प प म म ग ग रे रे सा. मी तुम्हाला आरोह आणि अवरोह दोन्ही म्हणून दाखवला. हे होते आपले 5 पहिले अलंकार. तर याचा तुम्ही रियाज करा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी पुढचे 5 अलंकार तुमच्यासाठी घेऊन येईल. पहिले सुरुवातीला आपण फक्त तानपुऱ्यामध्ये हे अलंकार म्हणणार आहे. त्यानंतर मी तुम्हाला हार्मोनियम सोबत सर्व अलंकार तबल्याच्या साथीने म्हणून दाखवेल. ताल काय असतो, कसा म्हणायचा, सगळे अलंकार कसे म्हणायचे, इथपासून आपण सुरू करूया. आणि हा फक्त शास्त्रीय संगीत किंवा क्लासिकल बेस्ड क्लास नाही आहे. मी तुमचे भजन, बॉलिवूड सॉन्ग सगळे या व्हिडिओ चॅनल, या चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण गाणं तुमच्या समोर आणणार आहे. सो तुम्हाला ज्याला कोणाला गाणं शिकायचं आहे किंवा तुम्हाला गाणं शिकायचं असेल त्यांना हे शेअर करा, लाईक करा. तुमचे कमेंट्स अपेक्षित आहेत फॉर माय फीडबॅक. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, सो दॅट तुम्हाला नेक्स्ट नोटिफिकेशन मिळेल.